भीक मागणारी एक वृद्ध महिला. आजारपणाने तिचा मृत्यू होतो. पण तिच्या मृत्यूनंतर जेव्हा तिच्या बंद घराचा दरवाजा उघडला जातो तेव्हा पोलिसांसह संपूर्ण परिसर हादरून जातो. कारण तिच्या घरात तब्बल 30हून अधिक पोती गच्च भरून ठेवलेली होती. आणि त्या पोत्यांमध्ये काय होतं माहितीये? त्या पोत्यांमध्ये कपडे किंवा रद्दी नव्हती, तर 10, 20 आणि 50 रुपयांच्या हजारो नोटांचा खजिना होता. एका भिकारी महिलेच्या घरात एवढा पैसा आला कसा? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही धक्कादायक घटना घडली आहे कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील गुतलू परिसरात. इथे हुर उन्निसा नावाची एक वृद्ध महिला भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होती. हुर उन्निसा आपल्या बहिणीसोबत एका भाड्याच्या घरात राहत होत्या. दोघींनीही आयुष्यभर लग्न केलं नव्हतं. 2 वर्षांपूर्वी तिच्या बहिणीचा मृत्यू झाला आणि तेव्हापासून हुर उन्निसा या घरामध्ये एकट्याच राहत होत्या. अलीकडेच गंभीर आजारपणामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर स्थानिक लोकांनी जेव्हा घराची पाहणी केली तेव्हा सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. घरात 1-2 नव्हे तर तब्बल 30 पेक्षा जास्त प्लास्टिकच्या गोण्या ठेवलेल्या होत्या. स्थानिकांनी जेव्हा या गोण्या उघडल्या तेव्हा त्या नोटांनी भरलेल्या होत्या. तात्काळ मशिदीच्या प्रमुखांना आणि स्थानिकांना बोलावून नोटाची मोजणी सुरू झाली. तासनतास चाललेल्या मोजणीनंतर 8 ते 9 लाख रुपये मोजून झाले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अजूनही 20हून अधिक पोत्यांमधील कॅश मोजायची बाकी आहे. अंदाज लावला जातोय की ही रक्कम साधारणपणे 10 ते 15 लाखांच्या पार जाऊ शकते. सध्या हा सर्व पैसा स्थानिक मशिदीच्या ताब्यामध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेला आहे. हुर उन्निसा यांच्या दूरच्या नातेवाईकांना याबद्दल माहिती देण्यात आली आहे. नातेवाईक आल्यानंतर उर्वरित पोत्यांमधील पैसे मोजले जातील आणि कायद्यानुसार किंवा सर्वसंमतीनं या पैशांचं करायचं काय याचा निर्णय घेतला जाणार आहे. आयुष्यभर अत्यंत गरिबीत आणि भीक मागून जगणाऱ्या या महिलेकडे लाखोंचा खजिना सापडल्याने संपूर्ण कर्नाटकमध्ये सध्या याची चर्चा सुरू आहे.